अधिकृतरित्या मार्गदर्शन लोकांना करण्यासाठी किंवा आर्थिक सल्लागार म्हणून एखादी डिग्री आहे किंवा एखादं सर्टिफिकेट कोर्स आहे, याचं ज्ञानच नाही लोकांना. लोकं सीएकडे जातात, एखाद्या अकाउंटंटकडे जातात आणि चुकीचा सल्ला घेऊन येतात, असा माझा अनुभव आहे. याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही, खरं आहे दादा, अगदी खरं आहे. कारण काय झालं, CA किंवा CS किंवा आणखीन कुठचंही प्रोफेशन घ्या, ते त्या विषयातले तज्ज्ञ आहेत. आता फॉर एक्झाम्पल फायनान्स, ओव्हरऑल जर का तुम्ही फायनान्स हा विषय घेतला, त्याच्यामध्ये 20-25 गोष्टी येत असतील, तर CA त्याच्यातल्या फक्त 2 गोष्टींमधला तज्ज्ञ आहे. बरोबर. त्याची स्पेशालिटी कशामध्ये? त्याचं स्पेशालिटी आहे अकाउंटिंगमध्ये, त्याचं स्पेशालिटी आहे टॅक्सेशनमध्ये, बरोबर. त्याची स्पेशालिटी आहे ऑडिटमध्ये. येस. तुम्हाला ह्या विषयातली माहिती पाहिजे असेल, तुम्ही CA कडे गेलं पाहिजे. बरोबर. CS कंपनी सेक्रेटरी, त्याची स्पेशालिटी कशामध्ये असते? त्याची स्पेशालिटी असते कंपनी लॉजमध्ये, बरोबर. की ह्याच्यामध्ये त्याची सगळी पूर्ण स्पेशालिटी आहे. त्याबद्दलचं तुम्हाला नॉलेज पाहिजे असेल, तुम्ही CS कडे गेलं पाहिजे. पण तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण फायनान्शियल मॅनेजमेंट नीट करून पाहिजे असेल, तर तुम्हाला असाच माणूस पाहिजे ज्याला हे सगळे 20-25 विषय व्यवस्थित कळतात, अच्छा. आणि तो असतो CFP. नाही, मला एक गोष्ट सर लक्षात येते. मी स्वतः एक व्यावसायिक आहे आणि सर्वसाधारणपणे माझे अनेक सहकारी व्यावसायिक आहेत. आम्हाला कुठल्याही व्यावसायिकाला आजही मान्य नाही, की व्यवसायाला आर्थिक सल्लागार असला पाहिजे. कारण मी ज्या व्यवसायात काम करतो हे बांधकाम क्षेत्र आहे. मी बिल्डर आहे आणि मागील 20 वर्षामध्ये माझे जवळपास 85% मित्रांनी व्यवसाय बंद केला आणि त्याचं मुख्य कारण आर्थिकच होतं सर. फायनान्शियल क्रंचेस, फंड फ्लो असेल किंवा बँकेचे लोन्स असतील किंवा अतिरेक ॲसेट क्रिएशन असेल किंवा ओव्हर ट्रेडिंग असेल. म्हणजे व्यावसायिकाला आर्थिक सल्लागार असला पाहिजे. तुमचं काय मत आहे सर? दादा, एक गोष्ट सांगतो, म्हणजे फायनान्स, अर्थ हा विषय कुठच्याच करिक्युलममध्ये शिकवला जात नाही. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये शिकवला जात कुठेच नाही. है ना. मला सांगा ना, तुम्हाला असा एखादा करिक्युलम माहिती आहे का ज्याच्यामध्ये अर्थ हा विषय नीट शिकवला जातो एकदम डिटेलमध्ये? नाही, लोकांना काय वाटतं, BCom केलं, MCom केलं, MBA फायनान्स केलं म्हणजे त्यांना आर्थिक कळालं. तुमचं मत आहे की इथं ते विषयच नाही आहे? अजिबात नाही. अच्छा. आता म्हणजे मी तुम्हाला अर्थामधलं फक्त एकच सांगतो, इन्व्हेस्टमेंट. आपल्याला एखादी गुंतवणूक करायची असेल, गुंतवणुकीचे किती प्रकार आपल्याला माहिती असतील? 4, 5, 6, 7. भारतामध्ये ॲटलिस्ट लाखापेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रकार आहेत. अरे बापरे! हे तर काही माहीतच नाही. म्हणजे आम्हाला काय फार फार FD किंवा म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, गोल्ड किंवा जमीन घेणे, प्लॉट्स घेणे, एवढ्याच गुंतवणुकी माहिती आहे. तुम्ही तर म्हणता 1,00,000 प्रकारच्या गुंतवणुकीच्या संधी आहेत. आता तुम्हाला इवन एक सांगतो, तुम्ही म्युच्युअल फंड सांगितलं. येस. तुमच्यासाठी हा फक्त एक शब्द आहे की मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली. बरोबर. पण म्युच्युअल फंडचं किती मोठं विश्व आहे माहिती आहे का? नाही सर. म्युच्युअल फंडच्या सेबीनी डिझाईन केलेल्या जवळजवळ 44 कॅटेगरीज आहेत. बापरे! म्हणजे 44 टाईपचे म्युच्युअल फंड्स आहेत. अच्छा. हे 44 टाईपचे म्युच्युअल फंड देणाऱ्या 45 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. बरं. म्हणजे भारतामध्ये ऑल पुट टुगेदर 2,500 पेक्षा जास्त डोमेस्टिक, जे फक्त भारतामध्ये ऑपरेट करतात, असे म्युच्युअल फंड आहेत. बापरे! 15,000 पेक्षा जास्त इंटरनॅशनल फंड आहेत. अच्छा. आता एवढ्या 2,500, इवन इंटरनॅशनल आपण विसरून जाऊया, फक्त डोमेस्टिक म्युच्युअल फंड घेतले, या 2,500 मधले आपल्यासाठी योग्य फंड कुठचे आहेत अच्छा. हे कसं समजणार? पण आता काही गोष्टी अशा आहेत की काही लोकांना वाटतं आम्हाला सगळं कळतं. ते डीमॅट अकाउंट काढतात आणि ते म्युच्युअल फंड डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतात किंवा मग आर्थिक सल्लागार आपल्यासारखे मदत करतात. आता हे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणं, लोकांना काय वाटतं की कशासाठी आपण आर्थिक सल्लागाराला 1-1.5% द्यायचं? हे कन्फ्युजन आहे. कारण शेवटी काय आहे की 1-1.5% मॅटर करतं ज्यावेळेस अमाऊंट मोठी असते. तर तुमचा नेमका सल्ला काय आहे की सल्लागाराची मदत घेतली पाहिजे का डायरेक्ट इन्व्हेस्ट केले पाहिजे? तुम्ही जर का त्याच्यामधले तज्ज्ञ आहात, येस. तुमच्याकडे ती एक्सपर्टीज आहे योग्य म्युच्युअल फंड शोधण्याची, आयडेंटिफाय करण्यासाठी, आपल्यासाठी काय सुटेबल आहे ते समजण्याची,
जर का तुमच्याकडे त्याची एक्सपर्टीज आहे, तुम्ही डायरेक्ट फंडमध्ये जा. पण जर तुमच्याकडे ती एक्सपर्टीज नसेल, तर मग खूप जास्त चान्सेस आहेत की तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये खूप कॉस्टली मिस्टेक कराल आणि त्याच्यामुळे तुमचा होणारा लॉस किंवा तुमच्या प्रॉफिटमध्ये होणारा लॉस येस. हा खूप मोठा होऊन जाईल, खूप मोठा. तुम्ही ते छोटेसे 1-1.5% जे आहे चार्जेस वाचवायला जाल, आणि खूप मोठा स्वतःचा लॉस करून घ्याल. जर तुमच्याकडे एक्सपर्टीज नसेल, तर माझं बेस्ट रेकमेंडेशन आहे की तुम्ही एखादा तज्ज्ञ निवडा, आणि त्याच्या सल्ल्याने तो जे सांगेल त्याच्याप्रमाणे ती इन्व्हेस्टमेंट करा. त्याच्याने तुमच्या ओव्हरऑल वेल्थमध्ये जो फरक पडेल तुमच्या करिअरमध्ये, तो काही करोडोचा असेल, बापरे. काही करोडोचा असेल तो.